नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसंदर्भात आपण पाहिलं तर आत्ताच एक हप्ता त्यांचा वितरित झालेला आहे. आत्ता तसं पाहिलं तर हप्ता यायला थोडाफार उशीर होत आहे. त्याच्यामुळे महिलांमध्ये एक प्रकारची त्याच्यामध्ये देखील नाराजी आहे. त्यानंतरही महिलांमध्ये एक प्रकारची नाराजी आहे की बऱ्याच महिलांचं केवायसी देखील कंप्लीट केलेलं आहे, परंतु नेमका हप्ता कशामुळे बंद झाला हे देखील महिलांना समजायला मार्ग नाही. त्याच्यामुळे महिलांनी देखील बघा, आता 31 मार्च 2026 रोजी ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम तारीख आहे. त्याच्यामुळे अजूनही 7 ते 8 दिवस राहिलेले आहेत. या दिवसामध्ये ज्या महिलांचं ई-केवायसी करताना काही चुकलं असेल तर अशा महिलांनी आपली ई-केवायसीची दुरुस्ती करून घ्यायची आहे. आता बऱ्याच महिलांना काय होतं की त्यांनी ज्यावेळेस तिथं ई-केवायसी करायला जातात पोर्टलवर, आपण साईटला दाखवलेलं आहे, हे या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही त्या मेन पोर्टलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस ई-केवायसी करण्याचा पर्याय निवडता त्यावेळेस तिथं त्या ठिकाणी तुम्ही आधार नंबर टाकलं आणि खाली कॅप्चा व्यवस्थित टाकला तर या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस तुम्हाला जे तुमचं तालुक्याचं महिला आणि बालविकास कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊन त्या ठिकाणी तुमचं जे काही गाऱ्हाण असेल ते तुम्ही मांडायचं आहे. परंतु आपल्या माहितीनुसार ज्या महिलांचं तुमचा क्रमांक आधारच्या यादीमध्ये नाही असं ज्या वेळेस येतं त्यावेळेस महिलांनी असं समजायचं की तुम्हाला हप्ता येणार नाही. कारण ज्या महिलांना असा ऑप्शन येत आहे किंवा असं आधार नंबर टाकल्यानंतर असं दाखवत आहे स्टेटस, तर अशा महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी केलेले नाही असा त्याचा अर्थ होतो. मग अशा महिलांना हप्ता पडणार का? तर याचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे. त्याच्यामुळे आणि ज्या महिलांचं पहिले केवायसी केलं असेल म्हणजे पहिलं म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या महिलांनी केवायसी केलेलं असेल अशा महिलांचं हप्ता किंवा त्यांचं केवायसी करताना डायरेक्ट आधार क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी त्यांना जात आहे. आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओटीपी जात आहे. त्याच्यामुळे अजूनही ज्या महिलांचं ई-केवायसी करणं बाकी असेल अशा महिलांनी तात्काळ ई-केवायसी करायचे आहे. आता आपण असंही अनुभव घेतलेला आहे की एखाद्या महिलेला जर हप्ता आला नसेल आणि जर त्यांनी ई-केवायसी केली तर त्यांना त्या ठिकाणी 2 ते 3 दिवसामध्ये हप्ते देखील पडलेले आहेत. त्याच्यामुळे ज्या महिलांचं ई-केवायसी दुरुस्ती केलेली आहे अशा महिलांना तात्काळ हप्ते पडत आहेत. परंतु ज्या महिलांना तुमचा आधार क्रमांक ई-केवायसी यादीच्या दुरुस्ती यादीत नाही असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्या महिलांना हप्ते पडणं थोडं मुश्किल होत आहे. परंतु आता असंही होते की महिलांनी ई-केवायसी 31 डिसेंबर 2025च्या अगोदर केलेले आहे, परंतु अशा देखील महिलांना त्यांचा हप्ता पडलेला नाही आणि त्यांना नवीन देखील केवायसी करता येत नाही. तर अशा ज्या काही महिला असतील त्यांनी काय करायचे की तुमच्या तालुक्याचं जे काही महिला आणि बालविकास केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमची तक्रार द्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पाठपुरावा करायचा आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर बऱ्याच महिलांना आधार सीडिंग नसल्यामुळे देखील पैसे पडत नाहीत. त्याच्यामुळे महिलांनी आपलं जे काय आधार सीडिंग आहे ते इनेबल करून घ्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आता पुढचा हप्ता नेमका कधी येणार याविषयी सध्या तरी कोणतीही अपडेट नाही. परंतु ज्या वेळेस शासन निर्णय निघेल किंवा शासन अशा प्रकारचा कोणता निर्णय घेईल त्यावेळेस आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. तुर्तास धन्यवाद.